होळी संपली की 4 राशींची चांदी होणार आहे. होय, रंगाची उधळण संपेल, पण काही राशींसाठी सुरू होईल सोन्याचा काळ. ग्रहांची विशेष स्थिती आणि होळीच्या ऊर्जेमुळे 4 राशींच्या आयुष्यात मोठे बदल दिसू शकतात. धनलाभ, नोकरीत प्रगती, अडकलेली कामं पूर्ण आणि अचानक शुभवार्ता मिळण्याचे योग तयार होत आहेत. पण या 4 भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या आहेत? तुमची रास यात आहे का? आणि ज्यांची रास यात नाही त्यांनी कोणते उपाय करावेत हे सुद्धा जाणून घेणार आहोत. पहिली मेष रास. मंगळाच्या बलवान प्रभावामुळे तुमचा आत्मविश्वास शिगेला पोहोचेल. होळीनंतर गुंतवणुकीत चांगला रिटर्न, नवीन जॉब ऑफर किंवा प्रमोशनाचे योग आहेत. पैसा आणि मान सन्मान दोन्ही मिळणार आहे. त्यानंतर वृषभ रास. वृषभ राशीच्या लोकांना शुक्र ग्रहाची विशेष कृपा मिळणार आहे. होळीपूर्वीच आणि नंतर धनप्राप्तीचे योग आहेत. अडकलेले पैसे परत येईल, कुटुंबात आनंद येईल, नवीन प्रॉपर्टी किंवा लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. तिसरी मिथुन रास. मिथुन राशीच्या लोकांना बुध आणि गुरुच्या संयोगामुळे कम्युनिकेशन स्किल वाढते. व्यवसायात नवीन पार्टनरशिप, सोशल मीडिया किंवा ट्रेंडिंग मधून नफा मिळू शकतो. होळीच्या रंगासारखंच मिथुन राशीच्या लोकांचं भाग्यही चमकणार आहे. त्यानंतर सिंह रास. सिंह राशीच्या लोकांसाठी सूर्य आणि गुरुचा राजयोग खूप प्रभावी ठरणार आहे. नोकरीत मोठी बढती मिळेल, व्यवसायात प्रॉफिट मिळेल, समाजात मान मिळेल. तुमच्या लीडरशिपला सर्वांकडून कौतुक होईल आणि तुम्हाला तुमचं आयुष्य राजसी वाटेल. त्यानंतर तुळ रास. तुळ राशीच्या जीवनात शुक्र आणि शनीच्या युतीमुळे स्थिरता येईल. नवीन वाहन खरेदीचे योग आहे. घर खरेदीचे स्वप्न सुद्धा पूर्ण होऊ शकतात. जोडीदारासोबत प्रेम वाढेल. आर्थिक निर्णय घेताना सावध राहावं, पण फायदा नक्की होईल. त्यानंतर धनुरास. धनुराशीच्या लोकांना गुरु मार्गी होत असल्याने विदेश प्रवास, उच्च शिक्षण किंवा स्पिरिच्युअल ग्रोथ होण्याची शक्यता आहे. पैशाचे नवीन स्रोत उघडतील. ऑप्टिमिझम ठेवावं. त्यानंतर कुंभरास. कुंभराशीच्या जीवनात शनी गुरुचा प्रभाव असेल. टेक्नॉलॉजी, स्टार्टअप किंवा सोशल वर्कमधून कुंभराशीच्या व्यक्तींना यश मिळू शकतं. अचानक धनलाभाचे योगही आहेत. त्यानंतर मीन रास. मीन राशीवर सध्या गुरुची विशेष कृपा असणार आहे. क्रिएटिव्ह कामात यश मिळेल, स्पिरिच्युअल प्रोग्रेस होईल, पैशाची चिंता कमी होईल. तर या काही राशी आहेत ज्यांना होळीनंतर अफाट फायदा होणार आहे. आता काही जणांची रास यात नसली तरी निराश होऊ नका. होळीच्या दिवशी काही सोपे उपाय करा आणि नकारात्मकता दूर करा. पहिला उपाय, होळीच्या अग्नीसमोर ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. गरजू व्यक्तींना गोड पदार्थ किंवा दान द्या. होळीच्या रात्री लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे घालून झोपा. घरात लक्ष्मीनारायणाची पूजा करा आणि ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करा. होळीच्या दिवशी पिवळ्या रंगाचे फूल किंवा हळद वाहून सूर्यदेवाला अर्घ्य द्या. हे उपाय केल्यानं तुमचे ग्रहदोष दूर होतील आणि शुभ फळ मिळतील. अशुभ काळ दूर होऊन जीवनात नवीन शुभ काळ येण्यास मदत मिळेल. तर मंडळी, ही होळी तुमच्यासाठी खूप खास ठरू शकते. मग तुमची रास कोणती? कमेंटमध्ये नक्की लिहा. तर मंडळी, होळी संपल्यानंतर या राशींसाठी खरोखरच शुभ संकेत मिळणार आहेत. जर तुमची रास यात असेल तर कमेंटमध्ये तुमची रास नक्की लिहा आणि विश्वास ठेवा, सकारात्मक विचार आणि योग्य कृती केल्यास नशीबही साथ देतं. तर ज्योतिषशास्त्र हे ग्रहांच्या गोचर स्थितीवर आधारित असतं. तुमची वैयक्तिक पत्रिका आणि त्यातील महादशा यानुसार फलादेश बदलू शकतात. त्यामुळे कष्टाला पर्याय नाही, पण नशिबाची साथ मिळाल्यास कष्टाचे फळ नक्कीच दुप्पट होऊ शकते. तर मंडळी, ही होती होळीनंतर पालटणाऱ्या नशिबाची आणि तुमच्या राशी भविष्याची थोडक्यात माहिती. लक्षात ठेवा, ग्रहतारे आपल्याला दिशा दाखवतात, पण तुमचे कष्ट आणि सकारात्मक विचारच तुम्हाला यशाच्या शिखरावर नेतात. ही होळी तुमच्या आयुष्यात केवळ रंगाची उधळण न करता सुखसमृद्धी आणि आरोग्याची नवी पहाट घेऊन येऊ हीच सदिच्छा. अशाच प्रकारे सणावारा संबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, तेव्हा कमेंट नक्की करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.